हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ असा आहे की अक्षय तृतीयेला सोने नाही तर सोन्यापेक्षा मूल्यवान ही एक वस्तू आपल्याला खरेदी करून आणायची आहे। तर कोणती वस्तू आहे ती बघूया। 10 मे 2024 वार आहे शुक्रवार। तर या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। ही अतिशय अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जात असते। अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जात असतो। तर या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करू शकतो, कारण या दिवशी कोणत्याही शुभ मुहूर्ताची गरज नसते। हा संपूर्ण दिवस शुभ दिवस मानला जात असतो। त्यामुळे या आपल्याला कोणत्याही कामाला सुरुवात करायची असेल तर कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही। या दिवशीचा संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त असतो। तर आपण या दिवशी कोणत्याही कामाला सुरुवात केली तर ती आपल्याला नेहमीसाठी अक्षय प्राप्ती करून देत असते। त्यामुळे आपण या दिवशी जेवढं चांगलं काम आणि कर्म करू तेवढं आपल्याकडे अक्षय राहील, आणि आपण या दिवशी जेवढं वाईट करू ते सुद्धा आपल्याकडे नेहमीसाठी अक्षयच राहील। तर म्हणूनच आपल्याला या दिवशी होईल तेवढं चांगलं काम आणि कर्म व पुण्य करायचं आहे। आपल्या हातून जेवढ्या चांगल्या गोष्टी घडेल तेवढ्या आपल्याला या दिवशी चांगल्याच गोष्टी करायच्या आहेत। तर आता बघा की ज्यांना शक्य आहे ते सोने चांदी खरेदी करतात, आणि ज्यांना शक्य होईल तसं ते काही महत्त्वाच्या वस्तू देखील खरेदी करत असतात। तर त्यासाठी मी आज एक खूप प्रभावशाली आणि महत्त्वाचा एक प्रभावी उपाय तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर बघा, सोन्या चांदीचे भाव अगदी गगनाला भिडले आहे। तर आपण सर्वांना सोनं चांदी घेणं शक्य होत नाही। तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सोनं चांदी नाही तर सोन्याहून मौल्यवान अशी जी वस्तू आहे ती आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायची आहे। तर ही जी वस्तू आहे ती आणल्याने आपल्या घरामध्ये हळूहळू पैसा यायला सुरुवात होईल, आणि आपल्या घरातील आर्थिक पैशाविषयीच्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर होतील, आणि आपल्या घरामध्ये जी गरिबी दरिद्री आहे ती निघून जाईल, आणि आपल्या घरातील आर्थिक प्रगती हळूहळू सुधारू लागेल। असा हा अतिशय साधा आणि सर्वात सोपा उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा, आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। समोर जे बेल आयकॉनचं बटन दिसते तिथे क्लिक करून ऑल ऑप्शनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल, आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर बघा, आपल्याला हा उपाय केव्हा करायचा आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय आपण तसाही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतो। तुम्हाला जमेल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता, कारण सोन्यापेक्षा ही या वस्तूला जास्त महत्त्व दिलं जातं। ही वस्तू आपल्याला घरामध्ये आणल्याने माता लक्ष्मी अखंड वास करत असते, आणि आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होतात, आणि जो पैशाचा ओघ आहे तो आपल्याकडे येतो। तर म्हणूनच आपल्याला आपली परिस्थिती सुधारण्यासाठी हा उपाय करायचा आहे। सर्वांनाच वाटत असतं की माझ्याकडे पैसा गाडी घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। तर आता अशी कोणती वस्तू आहे की ती आपल्याला आणायची आहे? ती वस्तू म्हणजे कमळाचं बी किंवा कमळगठ्याचा मणी असं आपण म्हणतो। ती बी आपल्याला आणायची आहे। स्वामींच्या केंद्रात किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी दुकानावरती आपल्याला सहज ती मिळून जाईल। या कमळाच्या बीजाचं खूप महत्त्व आहे, म्हणूनच हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे। कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत खूप प्रिय फूल आहे, आणि म्हणूनच आपण कमळाच्या फुलामध्ये बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोची पूजा प्रार्थना करत असतो, कारण कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे। तर आपण बरेच जण या कमळाच्या बीचा उपाय सुद्धा करत असतो, म्हणून माता लक्ष्मी आपल्याकडे यावी आणि ती स्थिर स्वरूपामध्ये राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे।
तर म्हणून आपण आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्रावरती कमळगठ्ठ्याची माळ ठेवत असतो, कारण आपल्याला रोज तर कमळाचं फूल भेटणं शक्य नसतं आणि कमळ माता लक्ष्मीला खूप प्रिय असतं, म्हणून आपण देवघरामध्ये ती माळ ठेवत असतो। तर आपण ही बी अगोदर सुद्धा घरी आणून ठेवू शकता, पण पूजा सेवा ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला करायची आहे। तर बघा, ही बी आपल्याला गुलाबजल, गंगाजल आणि पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहे। म्हणजे आपल्याला तो अगोदर काय करायचं, एखाद्या तांब्यामध्ये ती बी ठेवायची, त्यावरती आपल्याला गंगाजल, गुलाबजल आणि शुद्ध पाणी हे एकत्र मिक्स करून 5 चमचे पाणी टाकून ते आपल्याला पहिले पाण्याने अभिषेक करायचा, नंतर गाईच्या कच्च्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे। परत पाण्याने, स्वच्छ पाण्याने अभिषेक करून ती बी स्वच्छ धुवून पुसून एका प्लेटमध्ये हळदी कुंकाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती खंड बासमती तांदूळ आपल्याला 1 मूठ भरून ठेवायचे आहे आणि छोटासा आपल्याला लाल रंगाचा कोरा कपडा त्यावरती अंथरून घ्यायचा आहे, म्हणजे त्यावरती ठेवायचा। हे कमळाचं बी त्यावरती ठेवायचं आणि 5 काळे मिरे मसाल्यातील, आपण घरामध्ये जो मसाला वापरतो त्यातील आपल्याला 5 काळे मिरे ठेवायचे आहे। काळे मिरे नसेल तर 5 हिरवी वेलची किंवा वेलदोडे आपण ठेवू शकतो आणि 1 वाळलेली तुळशीची काडी ठेवायची आहे आणि 1 छोटासा दालचिनीचा तुकडा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे, कारण दालचिनीचा सुगंध तुम्ही वास घेऊन बघा, त्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्याकडे आकर्षित होत असते। आणि जसं माता लक्ष्मीला कमळ प्रिय आहे, तसंच मी आपल्या अनेक व्हिडिओमध्ये दालचिनीचाही तुम्हाला उपाय सांगितलेला आहे। तर आपल्याला थोडासा माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी थोडा तुकडा आपल्याला दालचिनीचा त्यावरती ठेवायचा आहे। या सर्व वस्तू ठेवून झाल्यावरती आपल्याला हळदी कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करायच्या आणि शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे। माता लक्ष्मीचं आणि आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आणि हे सर्व वस्तू या लाल कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करून आपल्या उजव्या हातात घेऊन बसायचं आहे। 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे। 1 वेळा श्री सूक्त म्हणायचं आहे आणि श्री सूक्त म्हणून झाल्यावरती आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे। फलश्रुती पद्यानने पद्यावरू पद्यासी ही फलश्रुती आहे। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्री सूक्त आहे। तुम्ही संस्कृत म्हणू शकता किंवा प्राकृत मध्ये पण दिलेला आहे, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही म्हणू शकता। 99 मंत्र तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा, 108 वेळा तुमच्या वेळेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे। ज्यांना वेळ असेल त्यांनी 108 वेळा म्हटला तर अधिक चांगलं, ज्यांना नसेल त्यांनी किमान 11 वेळा तरी 99 मंत्र म्हणायचा आहे। 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। आणि आपण ही जी अभिमंत्रित केलेली पोटली आहे ती देवघरामध्ये तांदूळाच्या प्लेटमध्ये ठेवायची आहे। पूर्ण दिवसभर तिथेच ठेवून संध्याकाळी बरोबर 6:30 पासून, म्हणजे प्रदोष काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरी येत असते संध्याकाळच्या वेळेला, तर बरोबर 7 वाजता लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपल्याला परत हळदी कुंकू आणि कुंकू व्हायचं आणि धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये येण्याचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या वरती आपल्याला आतल्या बाजूला ही पोटली, आपल्याला दरवाजाचा जो आपला मेन दरवाजा आहे, आपण सर्वात पहिले जिथून एंट्री करतो त्या दरवाजाच्या वरती आपल्याला एखाद्या खिळ्याला बांधायची आहे किंवा अडकून द्यायची आहे। कोणत्याही साईडला बांधा, उजव्या किंवा डाव्या किंवा मध्यभागीही बांधली तरीही त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कुठेही बांधू शकता, फक्त आपल्याला वरती बांधायची आहे। तर बघा, काळे मिरे हे नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्तीपासून आपला बचाव करत असतात। आपल्या घरामध्ये जो मेन दरवाजा असतो त्यामधून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये
चांगले किंवा वाईट नजरेने बघत असलेले लोक सुद्धा तिथूनच येत असतात। वाईट म्हणजे आपले शत्रू देखील असतात, आपल्यावर जे जळणारे असतात ते सुद्धा तिथूनच येत असतात। म्हणून आपल्याला त्यामध्ये काळे मिरे हे टाकायचे असतात, कारण या काळ्या मिऱ्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नसते। आणि आपण जी कमळाची बी ठेवलेली आहे ती माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये सतत स्थिर ठेवत असते। आणि दालचिनी माता लक्ष्मीला, या दालचिनीचा वास खूप अतिप्रिय असल्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये या सुगंधाने आपोआप प्रसन्न होऊन ती येत असते। तर ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आसन असते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीच कुठेच जात नाही। याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य करत असते। सतत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।